नमस्कार फ्रेंड्स, रविवार शनिवार म्हटलं की आमच्या घरी पनीरची भाजी ही असतेच. कारण माझ्या मुलाला पनीरची भाजी ही खूप आवडते. त्याला केव्हाही विचारलं काय भाजी खायची आहे तर तो म्हणतो पनीरची भाजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अगदी अर्धा ते पाऊण घंट्यामध्ये तयार होणारी थाली. बनवायला अतिशय सोपी, त्याचबरोबर चवीला अतिशय उत्तम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूया 3 लवंग, 1 वेलची, छोटीशी दालचिनी, 1 मोठी इलायची, स्टार फूल, 1 तेजपत्ता आणि हे आपल्याला मंद आचेवरती छान वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1.5 मीडियम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा, 1 छोटी शिमला मिरची. यामध्ये आपण टोमॅटो न वापरता शिमला मिरचीचा वापर करणार आहे. त्यामुळे भाजीला थोडासा आंबटपणा पण येईल आणि भाजीला छान बेस पण मिळेल. 1 मिरची जर का फिकी असेल तर 2 मिरच्या घालायच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. तर आपले मसाले छान फ्राय झालेले आहे. आता यामध्ये टाकून घेऊया चिरून घेतलेला कांदा, लसूण, शिमला मिरची आणि आलं. हे टाकून छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी वाटाणे घेतलेले आहे आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे. दही एकदम स्मूथ व्हायला पाहिजे आणि आपल्याला एकदम कमी दही घालायचं आहे. दही जर का जास्त झालं तर भाजीला दह्याची आंबट चव येईल. यामध्ये आपण टोमॅटो घालणार नाही, तर टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो भाजीमध्ये यायला पाहिजे, त्यासाठी आपण इथं दही वापरणार आहे. तर दही छान फेटून झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार लाल तिखट. इथं मी 1.5 टीस्पून घेतलेला आहे. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरा पावडर, 1.5 टीस्पून धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आणि तुम्हाला जर का शिमला मिरची घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो घालू शकता. इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. आता आपल्याला याला क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि हे पनीर मी घरी बनवलेलं आहे. पनीर आपलं कट करून झालेलं आहे. चला साइड बाय साइड आपण दुसरी पण तयारी करून घेऊ. तर जिरा राईस बनवण्यासाठी इथं अर्धा कप बासमती तयारी करून घेतलेला आहे. तो आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून अर्धा तास तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला राईस भिजत आहे तोपर्यंत नानसाठी आपण आटा मळवून घेऊ. तर इथं मी कणिक घेतलेली आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकत आपल्याला थोडा याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपण कणिक रेस्ट करायला ठेवू, जेणेकरून ते व्यवस्थित मुरेल. त्याचबरोबर आपण कांदा, शिमला मिरची परतवून घेत होतो ते परतवून झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरवरती एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. आता इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही या जागी 50% तेल किंवा 50% तूप किंवा बटर घालू शकता. तेल तापलेलं आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं. त्यानंतर यामध्ये घालूया 1.5 बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर भाजून घेतलेली शिमला मिरची, कांदा थंड झालेला आहे. आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊ. गरज असल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर आपलं वाटण वाटून झालेलं आहे. त्याचबरोबर कांद्याला छान लाईट ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये हे वाटून घेतलेलं मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपले तांदूळ छान भिजलेले आहे. आता आपण भात शिजवून घेऊ. त्यासाठी मी जेवढे तांदूळ घेतलेले होते त्याच्या 4 पट पाणी घेतलेलं आहे. यासाठी मी गरम पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून तांदूळ हा लवकर शिजेल आणि तांदूळातील जे पाणी आहे ते नितरवून यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे।
यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता भाजीच्या गोळ्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि मसाल्याचे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम पण ही लो करायची आहे। त्यानंतर आपण जे मसाले आणि दही मिक्स केलेले होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि कोणत्याही भाजीमध्ये दही घालत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करून घ्यायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे परतवत राहायचं आहे। गरम गरम मसाल्यामध्ये जर का डायरेक्ट दही टाकलं तर ते दही फाटून जाते आणि भाजीमध्ये दह्याचे कणकण दिसतात आणि भाजी ही एकजीव दिसत नाही। त्यामुळे गॅस कमी करूनच कधीही भाजीमध्ये दही घालायचं। त्यानंतर यामध्ये टाकूया कसुरी मेथी आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊ अर्धा कप शिजवून घेतलेले वाटाणे, चवीनुसार मीठ आणि आपल्याला ज्या प्रकारे पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही पाहिजे त्या प्रकारे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यावरती झाकण ठेवून भाजीची ग्रेव्ही 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता साइडने मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ। यामध्ये टाकूया पनीर टाकल्यानंतर आपल्याला भाजी जास्त टाइम शिजू द्यायची नाही, नाहीतर पनीर खायला एकदम च्विंगी होतात, म्हणजेच रबरासारखे होतात आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया कोथिंबीर। सो आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। त्याचबरोबर आपण साइडला भात शिजवण्यासाठी ठेवलेला होता तो चेक करून बघू तर आपला भात शिजलेला आहे। आता इथं मी स्टेनर घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे आणि यातील जे पाणी आहे ते नितरवून घ्यायचं आहे आणि राईस थोडा थंड करून घ्यायचा आहे। जोपर्यंत यातील पाणी नितरत आहे तोपर्यंत आपण नान बनवून घेऊ। तर सर्वात आधी आपण ही कणिक छान एकदा मळून घेऊ। त्यानंतर इथं मी हाताला थोडीशी कणिक लावून याचे गोळे तोडून घेत आहे। तर आपले गोळे तोडून झालेले आहे। जोपर्यंत आपला तवा तापत आहे तोपर्यंत आपण पटकन जिरा राईसला तडका देऊन घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये मी इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। यामध्ये टाकूया थोडंसं जिरं छान तडतडलं। त्यानंतर यामध्ये टाकून घेऊया शिजवून घेतलेला बासमती राईस आणि हे मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर जो राईस आहे तो तुटू शकतो। तर आपला जिरा राईस तयार झालेला आहे। आता आपण पटकन नान बनवून घेऊ। तर आधी इथं मी कणकेच्या गोळ्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला थोडं जाडसर असं चपाती लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तर हे लाटून झालेली आहे। आता जी नानची वरची बाजू आहे त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तव्याला व्यवस्थित चिपकेल। आपला तवा छान गरम झालेला आहे आणि ज्या बाजूने पाणी लावलेले आहे ती बाजू आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायची आहे आणि नान थोडीशी भाजल्या गेली की त्याला आपल्याला या प्रकारे तवा उलटा करून छान शेकून घ्यायचा आहे। नान बनवत असताना एक महत्त्वाची गोष्ट, जर का तव्याला तेल असेल तर तव्याला नान चिटकत नाही। त्यामुळे नान बनवण्याआधी तवा छान स्वच्छ घासून घ्यायचा आणि त्यानंतर नान बनवायची। तर तुम्ही बघू शकता किती छान आपली नान तयार झालेली आहे। आता आपण ही नान काढून घेऊ आणि मागच्या बाजूनी पण अतिशय मस्तपैकी शेकल्या गेलेली आहे। तर आपला सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे। आता आपण पटकन ताट वाढून घेऊ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।